पावसाला राग आला आणि एकदम धुवाधार चालू झाला. सगळ्या बाजाराचं एकदम जोरदार उडवली आहे पावसाने. आणि आता वेळ झाली आहे त्या गोल्डन क्षणाची, ज्यावेळी हा किल्ला डिस्ट्रॉय होणार आहे. पणेश स्टार्ट. बघा शनाला काहीतरी दिसलंय. शना व्हॉट इट इज? शुभ सकाळ. बघा सकाळी सकाळी मस्तपैकी पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे. छान पाऊस पडतोय बघा. आणि काय पण बघा गच्चीवरती सगळं कसं मस्त छान हिरवगार झालं आहे. माड आणि इकडे पण बघा लांबवर. सो पावसाळ्यामध्ये कोकणाची मजाच वेगळी आहे. पण तेच आहे जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही शांत रिलॅक्स करायला येत आहे तर पावसाळ्यासारखा सीझन नाही. गोठल्याचं घर पण बघा आणि तिकडे लांबवर आपला डोंगर पण बघा. सगळं कसं छान हिरवगार झालं आहे. आणि असं सकाळी सकाळी अजून काय पाहिजे सांगा. एक मस्तपैकी गरमागरम चहा. तर मी तर वरती झोपलेलं जसं तुम्हाला म्हटलेलं, कारण मला तर इकडे झोपायला जास्त आवडतं. तर आता खाली जाऊया आणि मस्त गरमागरम चहा पिऊया. आज बाजार पण आहे, पावसाळी बाजार. तर बघूया बाजारात काय काय मिळतं ते. आणि हे बघा दहीसरवरून घेतलेले आमचे मस्तपैकी रेनकोट. आता रेनकोट घालून मस्तपैकी फिरणार आहेत प्रणीश आणि चनाया. आणि बघा रेनकोट घालून आता फिरणार आहेत सगळीकडे. चला आता मी जरा फ्रेश होऊन घेतो कारण पटापट बाजारात जायचं आहे. सो आता आम्ही सगळे चाललो आहे ते मार्केटला. ओके शॉपिंग करायला. राईट प्रणीश चनाया? ओके सो बघा आता इथे बसलो आहे. सो फ्रंट सीट त्यांनी ऑक्युपाय केलेली आहे. तर छोटाच अंतर आहे तर त्याच्यामुळे जातोय. ओके US मध्ये त्यांना असं बसायला मिळत नाही. येस. तर आता पप्पा पण आलेत ते बघा आणि आता प्रेरणा पण येईल. आणि सध्या कोकणात नाही एकदम श्रावणासारखा पाऊस येतोय. ओके बघा बसची बुकिंग चालू आहे आताची असेल ना. गणपतीची आणि चिकन शॉपला पण प्रचंड गर्दी आहे. आपण आता पुढे मार्केटमध्ये जाऊया. आज आपल्याला मिशन आहे फणस घ्यायचं. बघूया फणस मिळतो का आपल्याला. फणस तर भरपूर लागलेले आहेत ते बघा तिकडे. आपल्याला कापा फणस हवा आहे. कापा बघा मार्केट मस्त भरलेलं आहे. भरपूर फणस आहेत आणि मार्केटचं रिनोव्हेशन चालू आहे जरा आमच्या. त्याचं काम जोरात आहे पण तोपर्यंत हे बघा फणसच फणस. लाईन फणस लागले. अननस पण आहे छानपैकी. अननस फणस शेंगा आंबे पण आहेत. या जरा मार्केटमध्ये जाऊया आपण. प्रेरणा प्रणीश शनाया ऑलरेडी इकडे आहेत. शनाया व्हॉट आर डुईंग? घाबरली. ही वटपौर्णिमा आहे तर त्याची पण शॉपिंग चालू आहे. सो भरपूर गडबड आहे. एकाच ठिकाणी सगळेजण जमा झालेले आहेत. हे बघा वटपौर्णिमेचं सामान. इकडे बघा पप्पाने तर मस्तपैकी चाफे घेतले फ्रेश फ्रेश. कापे फणस. तो श्रावणातला पाऊस म्हटल्यामुळे बघा पावसाला राग आला आणि एकदम धुवाधार चालू झाला. सगळ्या बाजाराचं एकदम जोरदार उडवली आहे पावसाने. नुसतं चिखल चिखल करून टाकलं. तर शॉपिंग चालू आहे आता. बेसिक आपले कांदा बटाटा कोथिंबीर मिरची अंडी. पुढे पण जायचं आहे. तर चला बघूया. बघा पावसाने थोडं उसंत दिलेली आहे आणि आता परत एकदा आलो आहे मार्केटमध्ये. फुल ऑन गर्दी आली आहे. सगळ्यात चिखलच चिखल. सो बघा फुल ऑन मस्त फ्रेश फ्रेश भाजी आलेली आहे. फ्लॉवर आणि इकडे सगळी गावठी भाजी आहे बघा. गावठी आपले वांगे भेंडी पूजेचं सामान आहे ते फ्रूट्स. आणि इकडे सगळं आपलं मच्छी मार्केट आहे. सगळे बघा गावचे. इकडे पप्पा आहे तिकडे. आणि ही सगळी आता पावसाळ्यातली मच्छी आहे बघा. पागून मिळालेली मच्छी आहे. तो गावच्या बाजाराची लाईफलाईन ना म्हणजे ST आहे लालपरी. पण जेव्हा ती येते ना तेव्हा ट्रॅफिक जाम पण करून टाकते. ते बघा बाजारामध्ये फुल ऑन ट्रॅफिक जाम झाला आहे. चढणारे उतरणारे हे बाजारातच असतात त्यामुळे फुल धमाल होते. आणि इकडे बघा शनाया आहे. हॅलो. आणि आता शनायासाठी बघा बाजारातून आपण आणले आहेत ना तर ते किचन टॉईज. आणि आता शनायाना काय काय वेगवेगळे बनवते. शनाया व्हॉट इज दॅट? पिझ्झा बर्गर. बघा आधी मस्तपैकी पास्ता बनवला त्यानंतर मग मॅगी बनवली आणि आता बर्गर बनवला. बघा एकदम कलरफुल बर्गर आहे. सेटअप आहे. काय काय बनवून ठेवते आणि सगळ्यांना खायला देते. व्हॉट यू गिव्ह इट टू मामी शनाया? मॅगी. मॅगी बनवली आहे अशा मामीसाठी. ओके माझ्यासाठी पास्ता आणि मॅगी बोथ. आणि आता बर्गर बनवण्याचं काम चालू आहे. तर आज आमचं जेवण हेच आहे बघा. कालपासून हा जो बोका इकडे आमच्याकडे आलेला आहे तो इथेच थांबला आहे. शनायाला तिला पेट करायचं आहे ना शनाया? ओके. तर शनायाला कॅट अँड डॉग भरपूर आवडतात ना शनाया? यू लाईक कॅट मोर और डॉग मोर? I like the cat and the other dogs. कॅट अँड अदर डॉग्स तिला सगळंच आवडतं. तिचं काय कंप्लेंट पण नसतं. तर बोक्याला काहीतरी खायला दिलं पाहिजे. आता बघूया काय खायला द्यायचं ते विचार करतोय.
बाकी पाऊस आता थोडा विश्रांती घेतली आहे पावसाने, त्यामुळे थोडं शांत झालं. आज प्रणेश आणि शनायाला समुद्रावरती पण घेऊन जायचं संध्याकाळी खेळायला मस्तपैकी. तर जरा त्यांना समुद्र दाखवूया. आणि बाकी जेव्हापासून आता हे असं बांधून घेतलं ना तेव्हापासून बरंच छानच वाटलं. शनायाला इकडे पाणी साचलं तर त्याच्यामध्ये पाय बुडवत असतं ती मध्ये येऊन. बघितलं त्याचा जरा होल मोठा करायचा. एकदा होल मोठा झाला ओके की मग इथून ते पाणी निघून जाईल. होत राहतं असं मध्ये. सो बरीच कामं आहेत. शिरगावला जायचं आहे, झाडं आणायला, झाडं पण लावायची आहेत. मालवणला जायचं आहे, देवगडला जायचं आहे. सो गावाला आलं की फुरसत नसते, शांत बसता येत नाही. आणि मेन म्हणजे मला व्हिडिओज बनवायचे आहेत. सो बेसिकली मोर लाईक अ थिंक अँड टॉक व्हिडिओज किंवा रिअल इस्टेटचे व्हिडिओज. सो बघूया. ड्रोन पण आणलं, ड्रोन पण उडवायचं आहे. बघा कधी वेळ मिळतो ते. आणि हे बघा माणूस आणला आहे आम्ही वॉटर त्या ह्याच्यातून भुकातून घालवण्यासाठी. काठीने घालवतो, फुल मेहनत करतो आहे. आणि आता तिकडे बघा कॅट बरोबर एक डॉग पण आला. छोटासा डॉग आहे आणि त्या दोघांची मगासपासून फायटिंग चालली आहे, म्हणजे कालपासूनच. ओके भांडतात. शनाया डोंट गो अदरवाइज दे विल अटॅक यू. अनदर डॉग. हा बघा हा अजून एक डॉग आला. ह्याची ना मारामारी झाली आहे, तर त्याच्या उजवीकडे बघा लागला आहे त्याला. तर अशोक वाडेकर म्हणून येतात, त्यांच्याकडे 2 डॉग आहेत. त्या 2 डॉगने याच्यावरती अटॅक केला. सो असे नवीन डॉग येत असतात. आता हे काय आम्ही आमचे पेट डॉग म्हणजे बघा त्याला लागलाय बघा किती. हा बघा. You just scared him? Yeah, don't hit him, okay? Yeah. तो गेला वाटतं तिकडून. शनायाला वाटतंय की हा दांडा घेऊन जावा. बाईक पण काढायची आहे, थोड्याच वेळात काढूया. थांबा. तो गावाला कोकणामध्ये ना घर बांधावं बघून त्यातला प्रकार आहे. सो मी म्हणालात की रुपेश सगळं झालं की दाखव म्हणून. तर बघा अजून काम चालूच आहे. काम काय अजून संपत नाही आहे. माणसंच मिळत नाही, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. पण आता बघा आतून जरा प्लॅस्टर वगैरे पण झालेलं आहे. बाकी घर मी तुम्हाला दाखवेन नंतर आरामात. आणि बघा आता इकडे शनायाची हिंमत वाढत चाललेली आहे. ती कोणाला कडून कॅट आली तिला आता ती करायला लागली आहे. खेळतात तिच्याबरोबर दोघे पण. लहान मुलांचं एक वेगळंच जग असतं, ॲक्च्युली असं कॅट बरोबर वगैरे. आय होप सो डॉगींबरोबर नाही खेळणार, आणि डॉगी आहेत ते एकदम डेंजरस. कॅट पण तशी कोणाला बरोबरच असते, तिच्या घरचीच कॅट आहे. ए प्रणेश शी विल अटॅक यू. बघितलं त्याने एक पराक्रम केला, त्याला जरा हलवलं दाबलं तर तिने पटकन हे केलं. शनाया डोंट डू लाईक दॅट. हा ओके या जस्ट टॅप इट. सो बघा सध्या प्रणेश, शनाया आणि प्रेरणा आले, तर त्याच्यामुळे त्याने बेडरूम कॅप्चर केला आहे. तर त्याच्यामुळे आता माझी रवानगी झाली आहे ते वरच्या बेडरूममध्ये. तर इथे मस्तपैकी आता मी सेटअप लावला आहे. आणि सेटअप अशा ठिकाणी लावला आहे बघा ना, म्हणजे या साईडला ही विंडो आहे आणि या विंडोतून असा व्ह्यू आहे. आणि या सेटअपवरून बसलो ना की असं इकडे समोर मस्तपैकी हिरवगार दिसतं. सो इथे बसून आता काम करण्याची मजाच काय वेगळी आहे. लॅपटॉपवरती एडिटिंग म्हणा किंवा रायटिंग म्हणा. पावसाम आहे ना स्टडी टेबल. सो गेस करू शकता सध्या आमचा फेवरेट टाइमपास काय आहे? कॅट. सध्या सगळी लाईफ कॅटच्या अगेन्स्ट फॉलो कर. बरोबर ना शनाया? यू लाईक कॅट्स? आणि आता ही एक कॅट होती, आता अजून एक कॅट आली ती बघा. दिसत असेल तर बघा ती बघा तिकडे. त्या 2 कॅट आता मारामारी करतात खाण्यावरून. आधी कॅट आणि डॉग फाईट करत होता, आता कॅट फाईट चालू आहे. आणि आता वेळ झाली ती संध्याकाळची, आणि संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे आपण कुठे जातो, तर आपण जातो समुद्र किनाऱ्यावरती. आणि आता तेच प्रणेश आणि शनायाला घेऊन समुद्र किनाऱ्यावरती जायचं आहे. पण त्याच्या ती मस्तपैकी गरमागरम चहा पिऊन घेऊया. बाबा काय माडावरती नारळ आहेत का? नाही. शाळी नाही आता नाही. ओके. आणि आता पावसाळ्यामध्ये कोण चढणार पण नाही नारळावरती, कारण सेफ पण नाही, जरा शेवाळ वगैरे जमतं. त्यामुळे आता डायरेक्ट गणपतीच्या नंतरच. हो गणपतीच्या आधी वगैरे मिळतील आपल्याला. तर पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आता पटापट जाऊया समुद्रावरती. चहाची वाट बघतोय फक्त, एक गरम चाय की प्याली. आणि शनाला काहीतरी दिसलंय. शना व्हॉट इट इज? काय काय आहे सांगा? कोंबडी आणि कोंबडा आहे. चिकन. सगळे रुपेशचे आहेत, ते बाहेर आले तर त्याच्यामुळे ती एक्साइटेड झाली. Chickens, okay. There's 4 chicken and 2 cats. 4 chicken and 2 cats, okay. So छोटे छोटे आनंद काय म्हणता प्राणी बघण्याचे. Yes. And can you see there are 2 birds also, black color bird. See that flying. Yeah, there's 2 birds. Animals just coming to our house. हाँ सगळे ॲनिमल आमच्याच घरी येतात, काय कळत नाही आहे. ओके. They're hungry. That's why they want to come to our house. हां कळलं ना, सगळे आमच्या भुकेलेले आहेत तर त्याच्यामुळे ते आमच्या घरी येतात सगळे. बघा शरे सी लॉट ऑफ बर्ड्स देअर ऑल्सो. यस सगळे बर्ड्स.
सो जर तुम्ही इकडे आलात ना तुम्हाला म्हणजे काय काय लोक पक्षी निरीक्षणासाठी कुठेतरी जंगलात जाऊन वगैरे बसतात. तुम्हाला पक्षी निरीक्षणासाठी ते एवढे पक्षी दिसतील ना वेगळ्या प्रकारच्या चिमड्या. हे बघा तर बघा तो अजून एक पक्षी उडाला. सो भरपूर पक्षी आहेत तिथे. जस्ट तुम्ही ते येऊन बसा आणि सगळी कोणकोणती पक्षी आहेत ना तर ते फाइंड आउट करा. व्हॉट हॅपन? स्कॅर्ड द कॅट. बघा ही कॅट आणि ती कॅट आता फायटिंग चालू आहे. खेळ चालू आहे खेळ. आणि विहिरीमध्ये सध्या तुम्ही आमच्या कासव शोधून दाखवा. कॅन यू गेस कासव कुठे आहे? बघा नीट बघा. आता वाघळ आलेली वरती म्हणजे ती जो मासा होता ना तो वरती आलेला मोठावाला पण तो खालती गेलाय. प्रणेश कॅन यू सी वेअर इज सी दॅट? Why is it moving? What is that? I don't know. You don't know what is that? Maybe just a fish. Are you gonna fall your phone down? Oh, tortoise! Tortoise, yes. Why is the turtle over there? See, Shania come to know, and then there is a fish also. See, that fish will come. Can you see the fish, Shania? No. On left hand side. I already watched your last vid. Yeah, Radishने लास्ट व्हिडिओ बघितलाय. अपडेट देतोय तो. I'm just moving. आता मी आहे म्हणून ओके ना. तर हिला काय इकडे जवळ जाऊन येण्यात का पॉईंट नाही आहे. गणेश शनाया गो देअर कारण पाण्यापासून जरा लांबच ठेवलं पाहिजे. काय म्हणता आमच्या आजोबा तर आम्हाला इथे या एरियामध्ये भटक्याला पण नाही द्यायचे. पण त्यावेळी अशी विहीर बांधलेली पण नव्हती नो डाऊट. ओके अशी डायरेक्ट ओपन असायची. तो त्याच्यामुळे आजोबा इथेच बसलेले असायचे म्हणजे माझे आजोबा जीजी. ओके आणि जरी आम्ही कुठूनही त्यांना दूरवरून दिसलो की बाबा आम्ही विहिरीच्या जवळ जातोय कारण तुम्हाला माहिती आहे लहान मुलांना विहिरीचं एवढं आकर्षण असतं. नुसतं असं ऐकून डोकवायला वगैरे गेलं ना तरी एवढं ओरडत यायचं ना. त्यामुळे मला तरी कधी लहानपणी जाता नाही आलं विहिरीच्या जवळ. तर ठीक आहे आता ही चांगली प्रॉपर बांधलेली विहीर आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि फणस बघा फणस छोटे छोटे फणस. आम्ही पण बाजारातून फणस घेऊन आलेलो आहोत. आता बघूया कापायचा आहे तो. बाकी आपली ही जी झाडं आहेत ती बघा मध्ये सगळी पानं वगैरे खूपच कडक उन्हाळा होता त्यामुळे गळून गेलेली. पण आता परत एकदा झाडांनी उभारी घेतलेली आहे. फक्त एक झाड आपलं ते जळालं बघा. सो अशी एक मध्ये मृत्युमुखी पडत राहतात झाडं. पण ठीक आहे नवीन झाडं पण लावू शकतो आपण. तर नवीन झाडं लावू आपण. सो फायनली आपण आलो ते आपल्या मेढभाव बीचवरती. ओल्ड टीम इज हिअर. ही बघा इकडे मेढभावची आपली पांढरी शुभ्र वाळू सुंदर समुद्र किनारा. आता पाण्यापासून लांब ठेवलं पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे हा सध्या आहे तो आपला खवळला समुद्र पावसाळ्यातला. पण तसं दोघे पण शाणी आहेत आणि दोघे पण घाबरतात ॲक्च्युली पाण्याला. त्याच्यामुळे ते वरती सँडमध्येच खेळतात. आता एकदम असा निर्जन समुद्र किनारा असं म्हणू शकतो. हार्डली माणसं दिसतात. सो पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली समुद्रावरती येण्याची मजाच वेगळी आहे. ऑफकोर्स मला पाण्यामध्ये नाही जाता येणार. गणेश डोंट गो इन टू वॉटर. वॉटरच कम रन 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 रन. बघा कोळगी लोक. नो डोंट प्रणेश कम हिअर ओनली. सो लक्ष ठेवावं लागणार आहे. आता हे जरा पाण्याला घाबरत नाही. जरा मी बिझी होतो मामाच्या ड्युटीवरती. तोपर्यंत तुम्ही मस्तपैकी अशा समुद्र किनाऱ्याचा आनंद घ्या. नुसता धुमाकूळ चाललाय धुमाकूळ समुद्रावरती. मला असं वाटतं समुद्र आणि लहान मुलं यांचं काहीतरी वेगळंच नातं आहे. ओके बघा 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 हा बघा आला. म्हणजे पळापळीच चालू आहे. तशी पाण्यामध्ये जायला त्यांना इंटरेस्ट नाही आहे. ओके असं पाणी जवळ जवळ जातात आणि पळत पळत वरती येतात. सो बघा आणि मस्त सनसेट होतो आहे. सो एकदम लहानपणीचे दिवस आठवले. सो बघा सय बघा भिजली मोठी लाट आली. सो एकदम लहानपणीची आठवण झाली. पप्पा काका वगैरे सगळे आम्हाला पण असेच घेऊन यायचे आणि समुद्रावर खेळायची मजाच काय वेगळी असायची. आणि फायनली मी वाळूबरोबर खेळायला सुरुवात केली आहे. तो बघा तिकडे एक किल्ला बनतो आहे. आणि किल्ल्याला मस्तपैकी असं कंपाऊंड बनवलं जातं आहे. बॅरिकेड्स बुरुज आणि असे किल्ले बनवण्याचा आनंद काय वेगळा तुम्हाला तर माहिती आहे. सांगायला नको सगळ्यांनीच बनवलेले आहेत किल्ले. सो जर तुम्ही असे बनवलेले किल्ल्यांचे तुमच्याकडे फोटो असतील ना तर डू लेट मी नो. शेअर करा माझ्याबरोबर. आता इंस्टाग्रामला टॅग करा मला. नक्की शेअर करीत मी ते. तर बघा शनया किती मग्न झाली आहे बघा त्या वाळूमध्ये खेळण्यामध्ये. मुलांचं जग. सो बघा दूरवर होणारा सूर्यास्त समुद्र गणेश. इकडे आपला एक किल्ला मस्त टनेल बनवला आहे आणि लोकांना जाण्यासाठी रस्ता पण केला आहे टनेल क्रॉस करण्यासाठी. तिकडे असा भुयारी मार्ग आपल्या किल्ल्यामध्ये जाण्याचा. असे वेगवेगळे आयडियाज यायचे. आता मला माहिती आहे लाग पाणी. तर हा जो भुयारी मार्ग आहे इकडून जाऊन पण बाहेर काढू शकतो. ओके सो दर इज ओनली वॉटर वे.
वॉटरवे थ्रूच त्या किल्ल्याच्यावरती जाऊ शकतो. अशी काहीतरी टेक्निक बनवायचं. याच्यावरती अजून बरंच काय काय झेंडी वगैरे लावता येतात. हा प्रेरणा आणि नंतर आपण चप्पल लावायचं. चप्पल लावायचो आणि नंतर मग सगळं झालं की धाडकन उड्या मारायच्या आणि हा किल्ला नष्ट करायचा आणि स्पेशली दुसऱ्यांचा आणि त्याच्यावरून होणारी भांडणं. शनायाचं आपलंच जग आहे की आपल्या मस्तपैकी साचे बिचे काय टाकते आणि बनवते काय नाही काय साचे घेऊन आली आहे. पप्पा तिकडे बघा दूरवर दिसत आहेत का, एका लाकडाचा उंडका आहे आणि पप्पा बघा इकडे समुद्रातून ना एक लाकडाचा उंडका ना वाहून आला तर त्याच्यावरती जाऊन बसले. ते आता त्यांच्या जुन्या आठवणीमध्ये रमले असतील, त्यांच्या लहानपणीच्या किंवा मे बी अजून काहीतरी त्यांच्या मनामध्येच डोकावावं लागेल. कुठच्या आठवणीत रमले आहेत. सनसेट मस्तपैकी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि प्रणेशचं वय आहे ते म्हणजे न ऐकणारं वय आहे. हुंडाळी वय आहे, हुंडाळी. ओके, तर त्याला पाण्याच्या जवळ जाऊनच खेळायचं आहे. मला माहिती आहे सध्या बाकीचा सीझन असतं तर ठीक होतं, पण आता या सीझनमध्ये तर पाण्यामध्ये जाणं अलाउड करू शकत नाही. जात नाही तसं पाण्यामध्ये, पण त्याला लाटेच्या जवळ जायचं असतं आणि धावत पळत वरती यायचं असतं. तर त्याच्यावर त्याला लक्ष द्यावं लागतं. असं नाही तर रमली आहे. या क्लीन आहे. देखा सी नाव इट विल कम टू अवर फूड ऑल्सो. त्याला काय करायचं आहे, त्याला हा टनेल बनवायचा आहे आणि तो तिकडे जॉईन करायचा म्हणजे समुद्राचं पाणी या टनेलमधून ना असं किल्ल्यापर्यंत येईल अशी त्याचा डोकं चालतं आहे. तो त्याचा प्रयत्न करतोय त्याचा. होईल का सक्सेसफुल सांगा तुम्हीच. आणि आता वेळ झाली आहे त्या गोल्डन क्षणाची ज्यावेळी हा किल्ला डिस्ट्रॉय होणार आहे. पणेश स्टार्ट. जायला डिस्ट्रॉय. ओके सो तर बघा परत धुवून आता अंग धुवून आणलेलं आणि आता परत चांगलाच रंगला आहे. चला आता शनाया टाइम टू गो होम. लेट्स गो होम. टेक सम सँड इफ यू वॉन्ट. सो बघा आणि आता दोणीवरतून येऊन आंघोळ करायची मजाच वेगळी. हे लोक एवढे घाबरतात, आम्ही तर इकडे जाऊन आंघोळ करायचो डायरेक्टली. फ्रेंड भिजव ना तिला पूर्ण. हां सो आम्ही लहानपणी यायचो तेव्हा आजोबाई पूर्ण डोन भरून ठेवायचे आणि मग याच्यातला पाण्यामध्ये आंघोळ करायचो, नाही तर याच्यातच डुबकी मारायचो. सो आपल्याकडे पाणी भरपूर आहे आणि पाणी काय फुकट जात नाही, डायरेक्ट झाडांनाच जातं. बघा माड भरपूर पाणी प्या आणि गणपतीपर्यंत नारळ द्या भरपूर. हा मी करतो तिकडे तेच हळू करा तुटतं ते. तो शुभ सकाळ बघा. आणि आमचा दिवस सुरू होत होतो तो आजकाल कॅटने. ते बघा ती कॅट शोधत होते बराच वेळ. ती कॅट फायनली दिसलेली आहे. तर आता खेळणार आहेत कॅट बरोबर पण आणि त्याच्याशिवाय आज ड्रोन डे पण आहे. सो प्रेरणा ड्रोन घेऊन आली आहे US वरून, तर आपला ड्रोन उडवायचा पण आहे. बाकी ड्रोनबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेनच. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.